असतं. अश्रद्धेनं केलेलं काम किंवा अंधश्रद्धेनं केलेलं काम आपल्याला कधी सुख समाधान शांती लाभू देत नाही. म्हणून माणसानं सुखानं आणि समाधानानं राहायचं असेल तर आपल्या मामांवरती श्रद्धा ठेवली पाहिजे. विठ्ठल आणि सुख आणि सुखाला विरुद्धार्थी शब्द काय बर मुलांनो? सुखाला विरुद्धार्थी शब्द दुःख. म्हणजे सुख आलं की दुःख 100% येणारच. आनंद आल्यानंतर मात्र आनंद जात नाही. आनंद या जीवनाचा, आपल्या जीवनामध्ये एकदा आनंद आला की तो आनंद कधीच मावळत नसतो. आता बघा, एखाद्याला मुलगा झाला, सुख आलं का नाही? आपण सगळ्या गावभर पेढ वाटतो, मला मुलगा झाला, मला मुलगा झाला. आणि त्याच मुलानं घरातून बाहेर काढलं, म्हणतो का बाजीराव ना 10 पेढ मला माझ्या पोरातनं बाहेर काढलंय बघा, 10 पेढ. ती मला का झालं येड? म्हणजे काही वेळा सुख आलं की सुखाच्या पाठीमागं दुःख येत असतं. मग मामा असेच चांगलं कार्य करत करत हिंडत असताना श्रद्धा आणि अंधश्रद्धा या गोष्टीवरती त्यांचा खूप भर होता. एके दिवशी मामा मेंढी माऊलीकडे निघाले होते आणि मेंढी माऊलीकडे जात असताना आदमापूर मध्ये शिंगाडे नावाचं कुटुंब राहत होतं. आणि त्या कुटुंबाच्या घरापुढून जात असताना दरवाजा लावलेला होता आणि आतमधून मेंढी माऊलीचा आवाज आला. तो आवाज मामांच्या कानावरती आल्याबरोबर मामांना वाटलं या घरामध्ये मेंढी माऊलीचा आवाज येतोय, या घरामध्ये काहीतरी अघटित घडतंय, काहीतरी अघोरी घडतंय. मामानं शिंगाड्याला हाक मारले, ए शिंगाड्या दार उघड. आतून काहीच प्रतिसाद येईना. शिंगाड्याने आवाज ऐकला. शिंगाडे म्हणायला लागला, हा आवाज बाळू मामाचा आहे, हा आवाज बाळू धनगराचा आहे. आणि आवाज ऐकल्या बरोबर जो देवऋषी होता त्या देवऋषाच्या अंगचं पाणी पळालं, पाचाव धारण झाली. एवढ्यामध्ये दरवाजा उघडत नाहीत असं बघितल्यानंतर मामानं त्या दरवाजावरती त्या दिशेने हात घातली आणि दरवाजा उघडला. दरवाजा उघडल्या बरोबर आत त्या मेंढीला कापण्यासाठी खाली पाडलेलं होतं. एवढ्यामध्ये मामा शिंगाडीला म्हणतात, ए नरा थांबा, काय करतोय हे तू? अरे त्यावेळी देवऋषी म्हटलात, काय नाही मामा, काय नाही, या शिंगाड्याचा पाळणा हलत नाही, या शिंगाड्याच्या घराला मूलबाळ होत नाही. जर शिंगाड्याच्या घरी मूलबाळ व्हायचं असेल तर ही मेंढी कापायची, मेंढीच्या पोटातलं बाळ घ्यायचं आणि ते बाळ या जमिनीत गाडायचं. बाळ जमिनीत गाडल्यानंतर मग शिंगाड्याचा पाळणा हलणार, मग शिंगाड्याचा पाळणा हलणार. त्यावेळी मामा म्हणतात, अरे नराधमा, कुठं पेन्सिल पाप तू हे? एखाद्या आईचं मातृत्व हिसकावून घेऊन आपल्या आईला मातृत्व देणं म्हणजे पुण्य कर्म नाही रे. शिंगाड्या लक्षात ठेव, जर तू या मुक्या चित्राबाचा जीव घेशील तर आयुष्यभर वांजुटा राहशील, आयुष्यभर वांजुटा राहशील. आणि जर या मेंढी माऊलीला तू सोडून देशील तर पुढच्या वर्षी तुझा पाळणा हलेल, तुझा पुढच्या वर्षी पाळणा हलेल. हा बाळू धनगराचा शब्द आहे, हा बाळू धनगराचा शब्द आहे. बोला बोला बाळू बाबाच्या नावानं, बोला बोला बाळू बाबाच्या नावानं, बोला बोला बाळू बाबाच्या नावानं. आणि मग त्या शिंगाडे कुटुंबियांनी या मेंढी माऊलीला सोडून दिलं. मामा मेंढी माऊली फिरवत असताना राळेगण सिद्धीला गड सिंधीला गेले. गड सिंधीला गेल्यानंतर तिथं त्यांचा एक भक्त होता. त्या भक्ताचं नाव होतं मारुती भोसले. अतिशय मामाची मनोभावे सेवा करायचा. पण सेवा करताना त्याला काही दिवसानंतर अर्धांग वायू झाला. अर्ध्या शरीरातून वारं निघून गेलं आणि अर्ध्या शरीरातून वारं निघून गेल्यानंतर तो मामाला भांडायला लागला, मामा मी तुमची एवढी मनापासून